नमस्कार, मी सचिन आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आलेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी ही घोषणाबाजी झालेली आहे। वडीगोद्रीमध्ये अतिरिक्त पोलिसांचा फौजपाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके हे वडीगोद्रीमध्ये सध्या आंदोलन करतायत। त्याच ठिकाणी ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर येऊन घोषणाबाजी झालेली आहे। दोन्ही आंदोलक समोरासमोर आल्यानंतर पोलीस बंदोबस्त जो आहे तो वडीगोद्रीमध्ये वाढवण्यात आलाय। लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजातून आंदोलन जे आहे ते करत आहेत आणि त्यानंतर आता त्याच ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये आमने सामने घोषणाबाजी झालेली आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजपाटा वडीगोद्री जालना इथं तैनात करण्यात आलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांचं देखील आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। तर वडीगोद्रीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये जी आहे ती घोषणाबाजी झाली। दरम्यान रस्ता बंद करण्यात आल्यानंतर मराठा समन्वयक आक्रमक झालेले आहेत। गंगाधर काळकुटे आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत। ओबीसी आंदोलनस्थळी हाय व्होल्टेज ड्रामा सध्या पाहायला मिळतो। लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय। एवढा दे लोक काही रेकॉर्डिंग करू नका कारण कशासाठी म्हणजे सोशल मीडिया प्रमुख आहे। कार्ड लावा कार्ड लावा गाडी एवढी मोठी वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये घोषणाबाजी देखील झालेली आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक जे आहेत ते पोलिसांना जाब विचारतायत। ओबीसी आंदोलक आमच्यावरती घोषणाबाजी कशी करू शकतात, अशा पद्धतीचा जाब जो आहे तो मराठा आंदोलकांकडून पोलिसांना विचारण्यात येतोय। हा संपूर्ण तिथला भाग जो आहे तो आता संवेदनशील झालेला आहे, त्यामुळे पोलिसांनी देखील तिथं जो आहे तो पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी संजय सरोदे थेट वडीगोद्री जालन्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, खरं म्हणजे रात्रीत जी आहे ती आता मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये घोषणाबाजी झालेली आहे। सध्या पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलाय। सध्याची स्थिती काय? सचिन, आपण बघू शकता की या ठिकाणी हे आपण बॅरिगेड जे बघू शकता या ठिकाणापासून आंतरवालीकडे रस्ता जातो आणि या रस्त्यावर बॅरिगेड लावलेले आहेत आणि बाजूला ज्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या पुढे अर्धा किलोमीटरवर पुन्हा एक ओबीसींचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्या पुढे आंतरवालीमध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। परंतु या ठिकाणी आज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात गाड्या येऊ लागल्या आणि या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये घोषणाबाजी होऊ लागली आणि या ठिकाणी थोडा तणाव निर्माण झाला होता। पण पोलिसांनी तो तणाव सध्या तरी हाताळला असला तरी या ठिकाणी उपोषणामुळे जे अंतरवालीमध्ये उपोषण चालू आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक या ठिकाणी वाढलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे अंतरवालीला वाहतूक जाणार आहे ती वाहतूक या मार्गाने रामगव्हाण मार्गे ज्या ठिकाणी सरपंचाच्या मळ्यामध्ये जरांगे पाटील नेहमी थांबतात त्या ठिकाणाकडे वाहतूक मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते येतात, त्यांना तिकडे जाण्यासाठी रस्ता देण्यात येतो। परंतु काही कार्यकर्ते अट्टहास करतात आणि या ठिकाणाहून अंतरवाली जाण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु पोलिसांनी दक्षता घेतली आहे कुठलाही वाद होऊ नये म्हणून या ठिकाणी बॅरिगेड लावलेले आहेत। परंतु नक्कीच संजय, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।